आजच्या ह्या बुधवार व्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काय दिसणार. नॉनव्हेजच जवळापाव बनवलाय आणि ट्रेनमध्ये मैत्रिणींसाठी खास बनवलाय, पण कशी धडपड करत गेलेली फुल व्हिडिओ पहा पुढे. आज मी माझ्या ट्रेनच्या फ्रेंड्ससाठी बनवते चमचमीत आणि झणझणीत असा जवळापाव. तर त्यांना माहित नाहीये, हे मी सरप्राईज म्हणून घेऊन चालले. तर चला मी रेसिपी दाखवते तुम्हाला कशी. एकदम झटपट आहे, तुम्ही सुद्धा बनवाल आणि खूप टेस्टी लागते. आणि ट्रेनमध्ये खायचं म्हटलं तर हात वगैरे खराब वगैरे होणार नाही. हा, आणि पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवेलच. ट्रेनमध्ये आज गर्दी नकोय. तर चला, जवळ पॅन ठेवलंय मी आता आणि जवळ आता मी भाजून घेते. पॅन वरती जवळा टाकलेला आहे आणि हा साफ करून घेतलेला जवळा आहे. थोडासा हलकासा भाजून घेतणार. थोडासा भाजला की आता मी त्याला ना पाण्यामध्ये डायरेक्ट काढून घेणार आहे. ही जाईल व्यवस्थित. तेल घेतलेलं आहे मी. कांदा आधी टाकून घेतलाय. कांदा नरम करून घेणार आहे छानपैकी तेलामध्ये. ऑन करा. आता जाईल याच्यामध्ये मिरची बारीक बारीक कट करून घेतलेली आहे, म्हणजे त्या जवळा पाव बरोबर करणार नाही आणि आणखीन झणझणीत होईल. टोमॅटो आता हे पूर्णपणे नरम होऊन घेणार. आता ह्याच्यामध्ये जातील काही बेसिक मसाले. त्याच्यामध्ये आहे लाल तिखट, हळद. बस, लाल तिखट थोडं जास्त घेते कारण की झणझणीत बनवायचं आहे ना, म्हणून. आता माझ्या सासूबाईंनी दिलेला तो सुद्धा मसाला थोडासा घेते. म्हणजे इतर काश्मीरी मिरची आहे, थोडी स्पायसी आहे, जास्त यूज नाही करत तिला. हा सुद्धा तिखट मसाला आहे, पण तो सासूबाईने दिलेला आहे. राखट नको व्हायला तिखटच्या ह्याच्यामध्ये. टोमॅटो आता व्यवस्थित जीव झालेला आहे. त्याच्यामध्ये कोकम कसं दाताखाली येईल ना, कोकम दाताखाली येईल म्हणून हे बघा थोडंसं आगळ टाकणार आहे आंबटपणासाठी. आणि आता जाईल ह्याच्यामध्ये जवळा. मिक्स. जवळ्यामध्ये ना ऑलरेडी मीठ असतं थोडंफार सुकवलेल्या जवळ्यामध्ये, त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं. मीठ टाकलं नाही, मिक्स करून घेतलं मीठ टाकल्यानंतर. आता ह्याला ना झाकण ठेवून वाफ काढणार आहे. 2 मिनिटं फक्त वाफ काढून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकली आणि ते झालाय जवळा. सांगते पाव. आणि ह्याच्यामध्ये जाणार कांदा. दुसरा पण भरून दाखवते. शेकवायचे आता हे. आता थोडंसं तेल टाकलंय आणि त्याच पॅनमध्ये मी हे पाव शेकवून घेणार आलटून पलटून. त्याच तव्यामध्ये फ्राय केले, त्याच्यामुळे स्पॉट सुद्धा हे छान आलेले आहेत. हे बघा, जवळ पडायला लागला आणि किती क्रिस्पी झालेत. आता काढून घेते. झालेला आहे जवळा पाव झालेला आहे. चहा घेते. चहा टोस्ट मला खूप आवडतो. चहा टोस्ट आणि खारी.
पाव पडल्यानंतरच तो बसणार आहे. जवळा पाव रेडी. चला, त्यासोबतच ना इथे हस्बंडचा टिफिन बॉक्ससुद्धा रेडी झालेला आहे. तर मी इथे ना पापडी, म्हणजे पापडी म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये जवळा टाकून बनवलेला आहे. खूप छान भाजी होते. तिखट डाळ वगैरे आहे आणि फ्रूट आहे. सिम्पल असा आजचा टिफिन पॅक करून मी निघाले माझ्या. एवढं सगळं मी बनवलं आणि मग स्वामींचा एकच शब्द आहे, अशक्य कोणतीच गोष्ट नसते, ती शक्य करून दाखवली. म्हणजे ट्रेन आज बिफोर 4 मिनटं होती. मी माझ्या वेळेलाच होती, पण ब्रिजवरती गेल्यानंतर ट्रेन आलेलीच होती. मग एका ज्या डब्यामध्ये चढता येईल त्या डब्यात चढली आणि मग पुढे कुर्ल्याला जाऊन मी चेंज केली. तो पण डब्बा जेंट्सचा पकडला आणि त्यानंतर मग पुढे माझ्या डब्यासाठी गेली परत उतरून. खूप धावपळ करत तर लेडीज डब्बा मी घाटकोपरला चेंज केला. त्याच्यानंतर मग जेंट्स डब्यामध्ये चढली. तो जेंट्स डब्बा मी कुर्ल्याला उतरून पुन्हा माझ्या डब्यासाठी धावत पळत गेली. आणि मग फायनली माझ्या मैत्रिणी भेटल्या, त्यांना ते सरप्राईज दिलं, आवडलंसुद्धा. मग हा व्लॉग असा होता. तर रेसिपी पण तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा, यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.